नमस्कार मित्रांनो. तर सध्या मी आलो आहे सी फॉल एअरपोर्ट आम्स्टरडॅम इथे आणि इथे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही सर्व प्लेन स्पॉटिंग करू शकता. तर मी सध्या इथे वेगवेगळे प्लेन्स बघतो आहे. ॲक्च्युली मला वैयक्तिक विमाने बघायला खूप आवडतं आणि हे मला लहानपणापासून खूप आवडतं. कारण जेव्हा छोटा होतो माझ्या गावी, जेव्हा कधी चुकून एखादे प्लेन यायचे आम्ही गावी असताना आणि ते जेव्हा वरतून जायचे तेव्हा खूपच क्युरिओसिटी वाटायची आणि आम्ही खूप मित्र एकमेकांना म्हणत अरे ते बघ विमान चाललं. आणि तेव्हापासून मला खूप अशी याची क्युरिओसिटी होती की विमान जवळून बघूया वगैरे. आणि आता योगायोगाने मला खूप जवळून बघायचा योग आला आहे, तर मी हा व्हिडिओ शूट करतो आणि विमाने जवळून बघण्याचा आनंद घेतो आहे. तर मला वाटलं की चला, तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना हे बघायची इच्छा असेल किंवा वाटत असेल की चला आपण पण विमाने जवळून बघूया, म्हणून मी खास करून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी शूट करतो आहे ज्यांना असा छंद आहे किंवा आवड आहे. चला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे सी फॉल एअरपोर्टवरून जो दिसणारा हा नजारा आहे वेगवेगळ्या प्लेनचा, तर तो आज मी शूट करतो आहे. बघा, हे KLMचे प्लेन आहे जे की सध्या उभे आहे आणि समोर बघू शकता अजून एक KLMचं प्लेन आहे, ते लाईनमध्ये उभे आहे समोर जाण्यासाठी. त्याच्या पुढे अजून एक प्लेन फिन एअर आहे, फिनलँड एअर, तर ते समोर जात आहे. आणि हे जे KLMचं प्लेन आहे हे पण आता सर्व लोडिंग आणि पॅसेंजर भरती करून जस्ट निघालेलं आहे. तर बघा लाईव्ह व्ह्यू तुमच्यासाठी. इकडे पण एक दोन प्लेन उभे आहेत. हा सी फॉल एअरपोर्टमधील आतला नजारा आहे, जो की मी सध्या इथे एका टेरेसवरती उभं राहून बघतोय. हवा जोरात चालू आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज थोडासा कमी आहे. बघा, ते KLMच्या मागे आता हे दुसरं एक KLM चाललं आणि नंतर एकेकाचा जसा नंबर येईल तसे ते इथनं टेक ऑफ घेतील. इथे ॲक्च्युली तुम्ही बघू शकाल सी फॉल एअरपोर्ट ॲम्स्टरडॅम नेदरलँड्स असल्यामुळे इथे KLM जसं आपलं इंडियामध्ये एअर इंडियाचे जास्त फ्लाईट्स असतात किंवा इंडिगोचे असतात, तसं KLM ही यांची स्वतःची कंपनी आहे, म्हणून इथे KLMचे खूप सारे फ्लाईट्स आहेत. आणि हा ब्लू त्यांचा कलर आहे. चला थोडंसं मी तुम्हाला दुसऱ्या साईडला पण दाखवतो इथे काय दिसतं. ते बघा, समोर दिसतंय EasyJetचं प्लेन येत आहे आणि इथे काही थोडेसे इंटरशेट मंडळी आलेले आहेत, प्लेन स्पॉटिंग करत आहेत. हे बघा, एकदम जवळून तुम्हाला व्ह्यू दाखवतो या फ्लाईटचा. इथे त्यांनी एक शोपीस एक फ्लाईट ठेवलेलं आहे, जस्ट काही टुरिस्ट लोक आले तर ते बघू शकतील असं स्पॉट आहे. बघू, आपल्याला जर एंट्रन्स मिळाली तर आपण पण आतमध्ये जाऊया. तर मी आता राईट हँड साईडला आलो आहे. बघूया इकडे कोणते कोणते फ्लाईट दिसतात. तर हे बघू शकता, इकडे काही फ्लाईट्स उभे आहेत. त्यापैकी हे जे आहे हे TUI कंपनी आहे. कोणत्या कंट्रीची आहे मला माहिती नाही, पण त्याचं नाव हे बघा TUI. आणि हे पण फ्लाईट खूप असं जवळून तुम्ही बघू शकता की फ्लाईट किती मोठं आहे, कसं दिसतंय. ओके, तसंच तिकडे समोर पण काही फ्लाईट्स आहेत, त्याचं नाव एक्झॅक्टली काही दिसत नाही आहे. आणि तिकडे पण समोर आहे
परत तिकडनं एक इझी जेटचे ॲक्च्युली छोटे असतात फ्लाईट्स, जसे आपले इंडिगोचे वगैरे आहेत, तर ते फ्लाईट जात आहे. आणि हे बघा, आता एक खूप जवळून तुम्हाला दाखवतो फ्लाईट, बघा लँड होतं, दिसतंय ते फ्लाईट येतं बघा, एकदम जवळून लँडिंग, आणि जस्ट ते लँड झाले आहे, हे बघू शकता. वाव, खूप छान. आणि लँड होऊन फ्लाईट आले आहे. इकडे बघू शकता, इकडे पण 1-2 फ्लाईट्स उभे आहेत. तर आता हे आपल्यासमोर एक जे फ्लाईट आहे ते आता लोडिंग झालेली आहे आणि त्याचा आता टाईम झाला आहे, तर ते आता टेक ऑफची तयारी करत आहे. तर निघाले बघा पार्किंगमधून. हे बघा आता कसं निघतंय. समोरून एक गाडी आहे जी की त्याला पाठीमागे ढकलत आहे. बघा एकदम जवळून लाईव्ह फ्लाईट, ते पण खूप मोठ्या साईजचं फ्लाईट आहे. ते बघा आणखीन एक फ्लाईट आलंय लँडिंग करण्यासाठी. बहुतेक ते KLMचं आहे, ब्लू कलर दिसतोय. आणि त्याच्या समोर एक एअर फ्रान्सचा फ्लाईट लँड होऊन आलेला आहे. हे बघा आता हे जे फ्लाईट दिसतं हे एअर फ्रान्स आहे, आणि दुसरं पाठीमागे KLMचं फ्लाईट लँडिंग झालेलं आहे. एअर फ्रान्स फ्लाईट इकडे येत आहे. अजून पाठीमागे इझी जेटचं फ्लाईट. एअर फ्रान्स जागा शोधत आहे आता, पार्किंग करून मग पूर्ण पॅसेंजर्स बाहेर निघतील आणि बॅगेज वगैरे कलेक्ट करतील. थोड्या वेळापूर्वी जास्त फ्लाईट्स नव्हते, परंतु आता एकदमच फ्लाईटचं प्रमाण वाढलेलं आहे. बरेच फ्लाईट्स आता येत आहेत आणि लँडिंग करत आहेत. ते बघा आणखीन एक फ्लाईट पाठीमागे लँड करते आणि केलं त्याने लँडिंग. हे बघा एअर फ्रान्स आणखीन जवळून बघू शकता. मिळाली त्याला जागा मिळाली, ते चालले त्याच्या पार्किंगमध्ये. तर थोडक्यात तुम्ही बघू शकता, आय थिंक हे इथे 2 साईडमध्ये डिवाईड केलेलं आहे. इकडच्या साईडला सर्व जे फ्लाईट्स आहेत हे वेगवेगळ्या कंट्रीजचे फ्लाईट्स आहेत, अदर दॅन नेदरलँड्स, बघू शकता. आणि जी समोर एक डावी साईड आहे
मगाशी तुम्हाला दाखवलं आहे तिकडे पूर्ण KLMचे फ्लाईट्स आहेत. तर ती जागा KLMच्या फ्लाईटसाठी रिझर्व दिसते बघा. तिकडे फक्त तुम्हाला KLMचेच फ्लाईट दिसतील समोर. तिकडे दुसऱ्या कोणत्याच कंपनीची किंवा दुसऱ्या देशाचे फ्लाईट्स नाही आहेत. वाव, बघा काय छान नजारा आहे. 4 फ्लाईट्स बघू शकता. सर्व मूवमेंटमध्ये आहेत, आपापल्या दिशेने चाललेले आहेत. ते चालले तिकडे, इकडे पण 1 2, परत अजून एक आलेलं आहे. आय थिंक हे जे मोठं फ्लाईट दिसतं हे कोरियन एअर कार्गो आहे त्याचं नाव. चला तर इथे हा व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आमचं चॅनल मुंडे फॅमिली निरोप. आणि आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.